विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांनी मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर पनवेलच्या पाताळगंगा वसाहतीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं। तिथनं ते राजभवनावर पोहोचले। थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन होणार आहे। दरम्यान गिरगाव चौपाटीवर ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील। शिवस्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्यानं मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। सागरी येलोगेट पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह भारतीय सागरी तटरक्षक दल आणि नौसेना यांनीही अरबी समुद्रामध्ये गस्ती वाढवलेल्या आहेत। स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दल, एनएसजी कमांडो, फोर्स 1, राज्य राखीव बल, राज्य दहशतवाद विरोधी पथक, नौसेना तैनात ठेवण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 42 एकरामध्ये भराव टाकला जाणार आहे। तर मुंबईसह राज्यातल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये शिवस्मारकाचं जलपूजन सोहळा करून श्रेय घेण्याची रणनीती भाजपने आखली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तर आजच्या या कार्यक्रमाची आपण रूपरेषा एकदा पाहूया। राजभवनामध्ये स्नेहभोजन होणार आहे। 2:30 वाजताच्या दरम्यान साधारण 2:50 वाजताच्या दरम्यान शिवस्मारकाचं भूमिपूजन होईल। 3:05 गिरगाव चौपाटीहून राजभवनामध्ये ते दाखल होतील। 3:50 वांद्रे कुर्ला संकुलामध्ये प्रकल्पाचं भूमिपूजन होईल। 4:55 बीकेसी मधून ते रवाना होतील। संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याकडे रवाना होतील। 7 वाजता संध्याकाळी पुणे कृषी महाविद्यालय मैदानामध्ये ते दाखल होतील आणि रात्री 7:30 वाजता पुणे मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल आणि 8 वाजता पंतप्रधान महाराष्ट्रातला हा सगळा दौरा आटपून पुणे आणि मुंबईचा दौरा आटपून दिल्लीला रवाना होतील। मोदींचा हा संपूर्ण दौरा, आजचा दिवसभराचा कार्यक्रम हा असा असणार आहे आणि ठिकठिकाणी आमचे रिपोर्टर्स आज आहेत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत बीकेसी मधून, म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथनं। तर आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आहेत गिरगाव इथनं। आपण दोघांकडे जाऊन काय नेमकं तिथली परिस्थिती आहे, काय वातावरण आहे जाणून घेऊया। सगळ्यात आधी दीपक भातुसे, दीपक, बीकेसी मध्ये आता आपण आहात, नरेंद्र मोदी काही वेळामध्ये कार्यक्रमासाठी तिथे पोहोचतील, काय नेमकं सध्याचं वातावरण तिथे काय दिसतंय? पूर्णपणे या सोहळ्याला शिवमय वातावरण झालेलं आहे, कारण या ठिकाणी छत्रपतींचे पोवाडे गायले जात आहेत, शिवशाहीचा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि प्रामुख्याने या कार्यक्रमाकडे बघितले तर बीकेसीवर होणारा हा कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला असला तरी या संपूर्ण कार्यक्रमावर भाजपची छाप आहे। भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आणि संपूर्णपणे हा कार्यक्रम एक प्रकारे भाजपने हायजॅक केलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। शिवसेनेने आपल्याला माहिती आहे काल या संदर्भात एक बैठक सुद्धा घेतली होती। बीकेसी मध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक यावे त्यासाठी शिवसेनेने सुद्धा तयारी केली आहे। त्यामुळे या ठिकाणी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दिसतील आणि एक अशी शक्यता व्यक्त केली जाते की राम मंदिर स्थानकाच्या उद्घाटनाच्या वेळेला जो गोंधळ राम मंदिर स्थानकामध्ये झाला होता त्या गोंधळाची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल की काय, परंतु दोन्ही पक्षांनी संयमाची भूमिका घेण्याची ठरवलेली आहे। त्यामुळे कदाचित घोषणाबाजी होणार नाही, परंतु काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तर दुसऱ्या पक्षाकडनं त्याला जसंच्या तसं उत्तर देण्याची तयारी मात्र या कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे। त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ टाळण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल। अनुपमा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत आणि या वेळेला हे दोन्ही नेते काय बोलणार, परस्परासंदर्भात काय यांची भूमिका असेल हे स्पष्ट होणार आहे। आपल्याला माहिती आहे नोटबंदीच्या विषयावर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं होतं, त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि बीकेसीचा कार्यक्रम जो आहे तो संपूर्णपणे शिवमय झालाय, भाजपमय झाला असं म्हणावं लागेल। अगदी दीपक, असं संपर्कात राहा, जाऊया देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी सध्या गिरगाव इथं आहेत। देवेंद्र, तिथल्या वातावरणाबद्दल काय सांगाल, कारण काही वेळामध्ये मोदी आता तिथे हजर होतील?
नक्कीच अनुपमा, एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यामध्ये ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम. गेल्या अनेक वर्षापासून शिवस्मारकाची घोषणा होत होती, मात्र त्या शिवस्मारक जे आहेत ते प्रत्यक्षामध्ये आता साकार होणार आहे आणि त्याचं जलपूजन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या दृष्टीने गिरगाव चौपाटीपासून अरबी समुद्राचा जो हा सगळा परिसर आहे तो ज्या ठिकाणी शिवस्मारक आहे तो परिसर जवळ आहे, त्यामुळे गिरगाव चौपाटीवर जी आहे ती सगळ्या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे. चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या शिवस्मारकाच्या जागेवरून मच्छीमार संघटना असतील किंवा त्यांचे नेते असतील त्यांनी निषेध केला जाईल या कार्यक्रमाच्या वेळी अशा पद्धतीच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी देखील चोख अशी बंदोबस्त केलेला आहे. शिवाय जर आपण गिरगाव चौपाटीचा जर परिसर बघितला तर आपल्याला हा सगळा परिसर जो आहे तो भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाय अनेक जे विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा ते देखील या ठिकाणी आहेत. शिवस्मारक जे आहे त्याची प्रतिमा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तस्वीर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तस्वीर असलेले फोटो हातात घेऊन ते स्वागतासाठी या सगळ्या परिसरामध्ये उभे आहेत. काही वेळामध्ये जे आहेत पंतप्रधान या ठिकाणी पोहोचतील आणि या गिरगाव चौपाटीपासून काहीशा अंतरावरती हे सगळं शिवस्मारक जे आहे ते साकार होणार आहे. त्या दृष्टीने सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनुपमा. देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. दीपक, आपलेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीविषयी आणि ताज्या घडामोडी आणि तिकडच्या अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.